रोजचं मडत त्याला कोण रडत. तर जय श्रीराम उदगीरकर, वेलकम टू अनदर व्लॉग. आता हे काय, जे कधी मोबाईल बघत नव्हतं ते डायरेक्ट पीसी चालवत होतं. जाऊ द्या, आपण तरी काय करावं. त्याला सोडून आल्यानंतर आता बाहेर या दोघांचं भांडणं लागले की राव काय छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं करतात. आता ह्यांनाच माहीत. आता एवढ्या 40 डिग्री सेल्सिअस उन्हामध्ये आम्ही कुठे निघालो हेच विचार करत असाल तर आम्ही निघालतो आता शिवम रिसॉर्टला. तर तिथं काही विशेष नव्हतं, कारण थोडं एन्जॉयमेंट पण करावं म्हणलं. किती दिवस कॉलेज आणि तेच लेक्चर. मग काय आलो शिवम फंक्शनला. आता तिकीट काढून ह्या हातावरती बँड त्यानं बांधून आतमध्ये निघालो. मध्ये आल्यानंतर तर पूर्ण कोकणची वाईब येत होती. उन्हात पण थंड वाटत होतं. मध्ये काय झाडी काय डोंगर तर नव्हते, काही विषय नाही की राव. आम्हाला स्विमिंग पूलच भेटत नव्हतं. बोंबलत फिरत कसं तरी फायनली स्विमिंग पूल भेटलं. मग काय सारथ्याने घेतली उडीमध्ये. आता नाही का तिथे आम्हाला स्विमिंग एक्सपर्ट भेटले. त्यांना थोडं बोलून नाही का फोनचा पैसा वसूल करूयात म्हणलं. घेऊन डायरेक्ट पाण्यात गेलो की क्वालिटीचा तर काही विषय नाही, शेवटी आयफोनच आहे ना. चला मग झालं की सगळं आता जाऊत म्हणलं. पहिलेच जास्त भूक लागली होती. आता ते सारथ्या म्हणलं मी आहे की मी करतो खर्च, काय टेन्शन घेतो. मग काय निघालो हॉटेलला जेवण करायला. सगळ्या मित्रांना बोलवून घेतलो, आलो हॉटेलला, जेवण केलो. तरी काहीतरी जुगाड करून उन्हात निघालो. आता फोटो काढा म्हणून विव्याचा शर्ट मी घेतलो होतो. आता तुमच्याकडे पण एक काम आहे. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असेल ना, फॉलो आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.